आज कन्या दिन आणि त्या निमित्ताने भेटूया काही अशा कन्यांना ज्यांनी आपल्या देशाचं नाव उंचावर नेऊन ठेवलं. सर्वात पहिला आठवतात त्या मंगेशकर भगिनी. गायनाचा गोड गळा लाभलेल्या या भगिनी लता, उषा, आशा आणि मीना. वडिलांकडून मिळालेला गायनाचा हा वारसा त्यांनी अखंड पुढे चालवला. दीनानाथ मंगेशकर हे संगीत जगतातले एक मोठं नाव. त्यांच्या कन्या लता, उषा, आशा व मीना यांनी देशात आपलं नाव उज्ज्वल केलं. संगीत क्षेत्रातील आणखी एक मोठं घराणं म्हणजे माणिक वर्मा आणि त्यांच्या कन्या. माणिकबाई उत्तम गायिका आणि त्यांच्या मुली वंदना गुप्ते, भारती अचरेकर, राणी शशांक यांनाही आपण सर्वजण चांगलेच ओळखतो. वंदनाजी आणि भारतीजी उत्तम अभिनेत्री तर राणीजी उत्तम गायिका. प्रदीप वेळणकर यांची कन्या मधुरा वेलणकर साटम ही एक तितकीच ताकदीची अभिनेत्री जिने मराठी फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचे नाव कमावले. गिरीश ओक हे स्वतः तर मातब्दार कलावंत आहेतच, परंतु त्यांची मुलगी गिरिजा ओक हिनेही मराठी इंडस्ट्रीत स्वतःला चांगले सिद्ध केले. ज्योती चांदेकर या एक अनुभवी अभिनेत्री आणि त्यांची मुलगी तेजश्री पंडित ही तितक्याच ताकदीची. तेजश्री आणि ज्योतिजींनी एकत्र एका चित्रपटात कामही केलंय आणि त्या चित्रपटाचं नाव आहे सिंधुताई सकपाळ, जो सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय बनला. या सर्व कन्यांना आणि त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांना राजश्री मराठीतर्फे कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. राजश्री.com करिता वैभवी प्रधान.